नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. आलोय आपण मिलमध्ये लोडिंगसाठी. आपल्याला ऑर्डर भेटली कारण की 12 टायर आपली एकच होती. 6 टायर कमीत कमी 8-9 होत्या आणि 10 टायर 2 होत्या. भरपूर गाड्या आल्या आज. अपेक्षा नव्हती पण लोडिंगचं अजून 2-3 जागेचा लोड होता. गाडी लावून घेतो मित्रांनो. पहिले गाडी लावायला सांगते मित्रांनो. 11 वाजलेत. गाडी लोडिंगचं चालू झाले. समोरचं वगैरे बऱ्यापैकी झाले आणि समोरून गाडी बघा आपली कशी दिसते. पडदे लावल्यावर अशी फ्रेमच तिची अख्खी वाईट दिसते. मस्त वाटते असं बघायला. माल तर रेडी दिसतो पार्टीचा भरपूर पैकी, पण तरी सुद्धा बघूयात किती वेळ लागतो आणि काय होतं ते. बहुतेक एका जागी भरायचं, त्यामुळं काय अडचण नाही आहे. या मिलमध्ये मागं पण आत्ता आपण भरलो होतो एक 3-4 ट्रिपांपूर्वी. बऱ्यापैकी माल रेडी तर दिसतोय. एक 6 टायर पण लागली लोडिंगसाठी. ही बाजूला व्हाईट कलरची, बहुतेक तिचा अर्धा माल असेल. त्या पलीकडच्या साईडला पण भरपूर माल आहे. बघूयात काय होतं. हे लेबर लोकांचे घर आहे आणि त्याच्या मागं दिसते ती चिकनची फॅक्टरी आहे. सगळं चिकन एक्सपोर्ट होतं, बाहेर देशात जातं. रात्री आमची सकाळी गाडी चालू करायला गेलो तो बॅटरीच डाऊन झाली. मग बॅटरीवाल्याला बोलवलं. अचानक कशी काय डाऊन झाली काय माहिती, कारण की फॅन वगैरे पण नव्हता लावला रात्री. कारण की गार होतं, जरा पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळं थंडी वाजत होती रात्री तर. आणि रात्री एकदा चालू केली तर व्यवस्थित चालू झाली होती. सकाळी मी लोडिंगची चिठ्ठी घेतली. त्याच्यानंतर कुंदन शेठला फोन केला तर कुंदन शेठ म्हटलं गाडीच चालू आहे ना. मग बॅटरीवाला घेऊनच गेलो. इथल्या इथं 400 रुपये घेतले बॅटरीवाल्याने फक्त चालू करायचे. आता जाऊन दे, आपल्या अडचणी म्हटलं काय करू नाही शकत. बघत मित्रांनो, नाश्ता वगैरे करून आलो. आता किती वेळ लागतो आणि काय होतं ते कळेल थोड्या दुपारपर्यंत अंदाज येतो लोडिंगचा. मित्रांनो, संध्याकाळचे 5:45 वाजलेत. गाडी आपली भरून झालेली आहे. टपाल भेटायचं म्हणून थांबले. 15 मिनटं झाले गाडी भरून, बांधून वगैरे रेडी एकदम. तर टपाल भेटायचं. टपाल एक 10 मिनटात देतील. आता टपाल भेटलं की जायचं लगेच. काचा वगैरे पुसून सगळं काम झालेलं आहे. फक्त टपाल भेटायचं. टपाल भेटण्यासाठी फक्त थांबलेलं आहे. वणक्याची गाडी आतून आली. भरपूर माल आहे यांच्याकडे पण. वणके भरपूर आहेत. माल रेडी होता पण आम्हाला 3 जणच होते, त्याच्यामुळं उशीर झाला गाडी लोड करायला. नाहीतर आत्तापर्यंत कधीच गाडी लोड झाली असती. आम्हाला 3 जण होते, त्याच्यामुळं उशीर झाला. बघू आता कुठली पार्टी आहे वगैरे, त्याच्यानंतर पार्टीला फोन करू इथूनच, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. टपाल भेटले की निघत मित्रांनो लगेच. मित्रांनो, काल बघा मला पातेल्याचा चटका बसला आहे. चांगलंच भाजले तरी नशीब लगेच हात बाजूला काढला. लक्षात नव्हतं माझं. टपालासाठी थांबलोय फक्त. टपाल भेटायचं. कुंदन शेठ गेले, अर्धा तासच्या वर होऊन झालाय, अजून टपालच भेटले नाही. टपाल भेटलं की लगेच निघायचं. ढोरेची पण एक गाडी आहे पप्पू शेठची, राहुल आहे त्याच्यावर, तो पण निघालाय. तो चंद्रपाट्याला होता, आता फोन केला होता तेव्हा. तर संगतीत जाऊ आम्ही. त्याला सांगितलं कडूरला आलं की फोन करतो म्हणून. तो आला की मग निघूयात. बघू आता किती वेळ लागतो काय होतं ते. येतीलच कुंदन शेठ. माशा खूप झाल्या गाड्यात. ते पावसाळ्याचं वातावरण असेल की माशा जाम काढतात. जरा आता थोडंसं निघालो ना इथून
जरा रनिंगमध्ये लागलो की जातात परत. एक 5 मिनिटात निघूयात मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. आम्ही निप्पणीच्या जवळ आलोय. आता माझी ड्युटी संपली. आता शेटची ड्युटी चालू झालीत. शेट गेलेत फ्रेश व्हायला. पंपात थांबलो होतो HP डिझेल टाकलं, थोडं 5000चं टाकलं. आपल्याबरोबर राहुलची पण गाडी आहे, म्हणजे पप्पू शेट डोरेची. आम्ही दोघं संगतीत आहे कालपासून. जेवायला आम्ही रात्री थांबलो होतो संगती, तेव्हापासून आम्ही दोघं संगतीच आहे. फक्त रात्री एकदा बंकापूरला थांबलो आणि एकदा मुल्ला ढाब्यावर थांबलो चहा प्यायला. त्याच्यानंतर डायरेक्ट इथंच आलो. हातर्गीला एकदा थांबलो होतो, पण हातर्गीला चहा वगैरे काय घेतला नाही, डायरेक्ट इथं आलो. मग आता जरा झोप झाकायला. तो तर एकटाच आहे, आम्ही तर दोघं जण आहे. आता शेट घेतील गाडी, तो तर एकटाच आहे. म्हटलं मी पण डायरेक्टच जाणार आहे. तो मार्केटला नारळ आहे त्याच्या गाडीत. तो मार्केटला गाडी लावून मग घरी जाणार आहे. शिक्रापूरला राहिला आहे तो. तर तो म्हटलं मी जाणार आहे मार्केटला गाडी लावून घरी. आम्ही सातारा मार्गे, लोणंद मार्गे असं जाणार आहे. लोणंद सातारा लोणंद वगैरे करून हडपसरवरून थेऊर पाटावरून लोणीकनवरून मरकळला, आळंदीच्या इथला माल आहे. लोकेशन पाठवतील ते शेट. त्यांना म्हटलं होतं 3-4 वाजता तुम्हाला परत फोन करतो. मग ते म्हणते लोकेशन पाठवतो. येतील शेट. निघूयात आता. कुठंतरी नाश्ता करूया एकदा, म्हणजे नाश्ता केलं की पडी मारायला मोकळं आपलं. बघू आता शेट कुठपर्यंत घेतील. आता सातारा वगैरे क्रॉस करून पुढपर्यंत जातील शेट. नंतर मी उठून परत जाईल. शेट बघू काय करतात काय नाही. आता फक्त नाश्ता करायचा एकदा आणि मग पडी मारायचं. शेट आले की निघूयात मित्रांनो लगेच. सुप्रभात मित्रांनो. आजचा 3रा दिवस आहे मित्रांनो. आपण खाली करायला आलोय आळंदी इथं. रात्रीच आलो. 12:30-1 वगैरे झाला होता. तर गाडी खाली होते. रात्रीपासून खाली करते बिचारे. साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल जास्तीत जास्त अजून, की लगेच आपल्याला इथून एशियन पेंटला जायचं. एशियन पेंटला लोडिंग आहे. रात्री गाडी खाली होऊन आता कंपनीत लोडिंगला पण गेली असती, पण प्रॉब्लेम असा झाला की आपले टायर काल फुटला. एक पुढचा लेफ्ट साईडचा एकदम पुढचा टायर फुटला. त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. नाही तर रात्री संध्याकाळी 6ला बोलवतो. 6-7 वाजेपर्यंत या म्हटले होते की तुम्हाला 12-1 वाजेपर्यंत खाली करून देतो. म्हणजे रात्रीच कंपनीत जाऊन आपली गाडी आज एंट्री पण झाली असती. पण टायर फुटल्यामुळं फार हे झालं, प्रॉब्लेम झाला. काल एक तर एवढी गरमी भयानक की विचारताच होईना मित्रांनो. सगळ्या ड्रायव्हर भावांना माझी विनंती आहे की शक्यतो आहे ना दुपारची गाडी चालवतच नका जाऊ. आम्ही पण नाही चालवू शक्यतो 12 नंतर. 12 ते 6 आम्ही दुपारचं थांबतोच. पण ह्यांना जरा अर्जंट मारला होता. त्यांनी रिक्वेस्ट केली त्या शेटने की लवकर या म्हणून. पण नेमकं येत होतो आणि उमरतच्या अलीकडे कुंद शेटच गाडी चालवतो. मी झोपलो होतो. मी रात्रभर गाडी चालवली होती. निप्पाणीला येऊन कुंद शेटनी निप्पाणीपासून घेतली. उमरतच्या इथं आल्या आणि टायर फुटला आपला पुढचा. मग तो बदलला. त्याच्यानंतर आपली स्टेपनी लावली. स्टेपनी साताराच्या अलीकडे आले की स्टेपनी परत ती पुढची पंक्चर झाली. मग परत ती काढून पंक्चर वगैरे काढून त्याला लावला. त्याच्यात खूप वेळ गेला. त्यामुळं सगळ्यांना सांगतो की शक्यतो दुपारची गाडी चालूच नका. भयानक म्हणजे भयानक होऊ नये. काल 40च्या दरम्यान टेम्परेचर होतं साताऱ्यात. आम्ही मोबाईलमध्ये चेक केलं तर 40 टेम्परेचर होतं. आता ह्याच्यात काय गाडी चालणार. 1 तास तर आम्हाला आहे ना ते डिस्क वगैरे सगळं गार व्हायलाच लागलं. कारण की ते हातच लावून द्यायना, एवढं गरम होते डिस्क वगैरे. त्याच्यामुळं तिथं खूप वेळ गेला. आम्हाला सगळं करता 5-5:30 तिथंच वाजले जागेवर. मग आलो निवांतच. काय गाय करण्यात उपयोग नाही. आणि शेटला पण सांगितलं फोन करून, इथल्या ज्यांचा माल आपण भरला होता त्यांना, की असा प्रॉब्लेम झाला. त्यांना फोटो वगैरे काढून पाठवले. ठीक आहे म्हटले आता काय. मग रात्री आलो. आम्हाला लोक करत आहेत, 3घच जण आहेत बिचारे, पण करत आहे गाडी खाली. होईल एक अर्धा तास. आनंदी रोडला आहे, मेन रोडलाच आहे बघा.
ह्या मागच्या साईडला, माझ्या मागच्या साईडला मरकळ वगैरे त्या साईडला जातो, तुळापूर वगैरे त्या साईडला. आता आपल्याला त्याच रस्त्याने जायला लागणार आहे मग, कारण की पहिलं लोणीकडनं जायला लागलं. लोणीकडून थेऊरवरून हडपसरवरून सासवडवरून कापूर, नारायणपूर असं करून जायला लागेल. बघू आता खाली होते. कुंदन शेटला फोन लावतो आता, काय म्हणतात, कारण की पाटील साहेबांचा मला सकाळीच फोन आला, झाली का नाही खाली लवकर आणि एंट्री करा. नागेशला पण सांगून ठेवलेलं आहे, आज भरली तर उद्या लगेच निघायचं आपल्याला. तर बघूयात आता किती वेळ लागतो मित्रांनो खाली व्हायला, मग निघूयात लगेच. मित्रांनो 5:30 वाजले. आलोय आपण आता सारोळ्याच्या इथं आहे. मागच्या वेळेस थांबलो होतो चतुर्थी हॉटेलच्या इथं, तेच हॉटेल आहे इथं. उशीर झाला टायर वगैरे बदलायला आपल्याला, कमीत कमी 3-4 तास गेले टायर वगैरे सगळं बदलायला आहे ते. त्याच्यानंतर 4 वाजता निघालो मी, 5:30 वाजले आता इथून पोचलो आहे. आजच्या तारखेत तर आपली एंट्री होणार नाही, आता ही एंट्री उद्याच्या तारखेला होणार. पण उद्या भरून निघाल संध्याकाळपर्यंत, उद्या भरून निघायलाच पाहिजे संध्याकाळपर्यंत, म्हणजे उद्या संध्याकाळी आपल्याला अशा टायमाला निघता येईल. त्यावेळेस म्हैसूरचा लोड आहे, म्हैसूर पण आहे आणि मँगलोर पण आहे. पण मँगलोरला गेल्या ट्रिपला भयानक गरमी होती, त्याच्यामुळं मँगलोरचं कॅन्सल केलं आहे आणि म्हैसूरच भरणार आहे, नाही तर मँगलोर पण होतो. जाऊयात आता, बघू. नागेशला सांगितले, नागेश म्हणता या तुम्ही, हाय मी कंपनीला, तर जाऊन गाडी सोडूयात. आपली 2 व्हीलर आहे, मागच्या वेळेस आपण लावली होती तिथं, ती 2 व्हीलर जाताना घेऊन जायची, त्याच्यामुळं काय अडचण नाही. पाणी नदीला कमी झाले बघा. ऊन पण भयानक आहे, काय करणार. जाऊयात पटकन सोडून येऊयात गाडी मित्रांनो. रात्रीचे 11:15 वाजलेत. आलोय मी घरी येऊन, म्हणजे फार वेळ झाला, 8:30 वगैरे आलो घरी. आंघोळ वगैरे केली, मस्त जेवण वगैरे करून आता झोपतो जरा निवांत. गाडी भरायला एंट्री वगैरे झाली. आज रात्री भरल गाडी, कारण की कंपनीतून फोन आला तर माझा नंबर नागेशने ॲड केला, तर आज रात्रीत भरल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.